वेलकम टू डे इन माय लाईफ. तर मी सकाळी उठून गेलेली मुकडे आतला, जे की तमिळनाडूमध्ये आहे. अगर तुम्ही तिरुनेलवेलीमध्ये असेल तर तुम्ही नक्कीच जावा तिथं. आणि तिथे एक मंदिर पण होतं. आणि मी आजचा व्हिडिओ तर नाही काढली, कारण की तिथं फोन मी घेऊन नाही गेलेली. तर तुम्ही बघू शकता केवढी चांगली जागा आहे. तिथं फुल ट्रीज होते आणि तिथं पाणी तर कमच होतं. मग त्यानंतर आम्ही लोक गेलेलो श्रीराम बेकरी. इथं श्रीराम बेकरी लिहिलं आहे. आणि मग त्यानंतर मी घेतलेलं क्वालिटी वॉल्सचं सँडविच, जे की इतकं टेस्टी होतं ना गाईस. तुम्ही बघू शकता तिथं एक व्हॅनिला आणि चॉकलेट पण आहे. तर त्यानंतर आम्ही लोक घरी आलो. घरी आल्यानंतर मी केलं थोडं डेस्क अरेंजमेंट, ज्यामध्ये होते माझे थोडे बुक्स, ड्रॉइंग बुक्स, मग त्यानंतर स्केच पेन, कनेक्टेबल स्केच पेन, मग सॉफ्ट पेस्टल्स, मग बेबी ऑइल, मग स्टिकर बुक, मग ऑइल पेस्टल, मग त्यानंतर वॉटर कलर, मग त्यानंतर एक कंपोस्ट बॉक्स, मग एक छोटा बुक, मग त्यानंतर ऑइल पेस्टल, मग त्यानंतर एक ब्रेसलेट मेकिंग किट, मग त्यानंतर एक कलर पेन्सिल आणि जे मला स्कूलमधून भेटलेलं ते, आणि परत बेबी ऑइल मी अरेंज केलं परत, आणि एक बिंदी, फेविक्रिलचं ॲक्रेलिक कलर्स, मग हॅरी पॉटर कलेक्शन जे की मेन आहे, आणि मग त्यानंतर फेविक्रिलचा पेस्टल कलर्स, आणि मग त्यानंतर एक पेपर, मग एक डब्बा, आणि माझं ब्रश किट, मग त्यानंतर एक माझं उहूचं मार्कर्स, ॲक्रेलिक मार्कर्स. त्यानंतर मी थोडंसं बसलेली ड्रॉइंग करायला, जे की तुम्ही बघू शकता थोडी घाण ड्रॉइंग केलेली. मग त्यानंतर थोडी खायला बसले मी. मग त्यानंतर आम्ही लोक आलो फिरायला असंच. मग मी आणि माझा भाऊ आणि माझा फ्रेंड आम्ही लोक आलेलो असंच फिरायला. मग थोडं लांब आलो आणि तुम्ही बघू शकतात आम्ही लोक केवढं मस्ती करतो आणि केवढं खुश आहे. मग असंच चालता चालता एक व्हिडिओ काढली, जे की माझ्या भावाने रिकमेंड केलेली. मग त्यानंतर मी खाल्ला एक वडापाव, जे की ठीकठाक होतं. मला आवडतं कारण की वडापाव इथं भेटत नाही. मग आलो दुसऱ्या गावात. मग रात्रीचं मी काहीतरी एक बनवलेलं पालकोवासारखं. पनीर घ्यायचं, पनीर दूध फाटल्यानंतर त्या पनीर घ्यायचं चांगल्यापैकी, थोडं पाणी पण नाही राहायला पाहिजे. 5 ते 6 चम्मच साखर टाकायचं त्यात आणि त्याला हलवत राहायचं. आणि मी बस बघा कसं खाते. आणि ते करपलेलं पाट एवढं भारी वाटतं ना गाईस, तुम्ही एकदा करून बघा, ते लय भारी वाटतं. बघा माझं रिॲक्शननीच कळतं केवढं सुंदर आहे. सो दॅट्स फॉर टुडे. बाय बाय.